स्वामींना जाऊन या बरं का तुम्ही. नमस्कार. मी एक हिंदू आहे आणि हिंदू असलेल्याचा मला गर्व आहे, अभिमान आहे, स्वाभिमानही आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा काही चुकीच्या गोष्टी घडतात त्यावेळेस खरं तर बोललं पाहिजे, पण आपल्या धर्माची प्रतिमा खराब व्हायला नको म्हणून खरं तर मी अनेकदा टाळत असतो. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच एका भोंदूबाबाने एका व्यक्तीला 14 कोटीला फसवलं आणि सध्या नाशिकमध्ये काय प्रकार घडतो आहे, अशोक खरात नावाच्या व्यक्तीने काय सेक्स स्कॅन्डल चालवलं वगैरे आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं त्या विषयावर मी परत बोलणं हे चूक आहे. पण या व्यतिरिक्त पुण्यामध्ये काय गडबड घोटाळा चालला आहे या मी तुम्हाला दाखवतो. मी ऍक्च्युली माझ्या वाईफला घेऊन गेलतो दगडूशेठला. मी दर्शन वगैरे करून आलो. तिथं 2-3 महाराज दगडूशेठच्या बाहेर 2-3 महाराज होते. ते नंदी बैल वगैरे घेऊन फिरत असतात तिथे आणि पूर्ण फ्रॉड करण्यात तेच आहे. मी गेलो ते म्हटलं आता नंदी महाराज आहे, आपण पाय पडायला गेलो आज त्यांनी. तर मी त्या नंदी बैलला एक पेढा वगैरे खाऊ घातला. तर यांनी काय केलं म्हणजे तुमच्या हाताने खाल्ला म्हणे, भाऊ तुम्ही पाय पडा म्हणे या साईडने. आता माझी वाईफ आणि आम्ही दोघं होतो. तर मी पाय पडायला गेलो तर तेव्हा महाराज तिथं माझ्याशी बोलायला लागला आणि माझी वाईफ या साईडला होती नंदीच्या मुखाकडनं. तर माझ्या वाईफशी दुसरे महाराज बोलायला लागले. आता यांची फ्रॉडगिरी अशी आहे की दोघांच्या कानामध्ये कॉन्टॅक्ट एअरबड्स. ठीक आहे. आता माझी वाईफ काय बोलते ते या महाराजला कळतंय, मी काय बोलतो ते त्या महाराजला कळतंय. बरोबर. तर त्या महाराजने माझ्या वाईफ कडून माझी डिटेल्स काढून घेतली की तुमचा हस्बंड काय करतो, काय जॉब करतो, किती सॅलरी आहे, तुमचं घरी काय काय. आणि तेच मला या महाराजने एवढं अॅक्युरेट तरीके सांगितलं म्हणजे बाळा तू हे काम करतो, तुला एवढा पगार आहे. म्हणजे आपल्यासारखा माणूस आस्थेवाला माणूस भरोसा ठेवतो ना या गोष्टीवर की एवढं अॅक्युरेट जजमेंट कोण सांगू शकतं, भविष्याने कोण करू शकतं. बरोबर. तर ते म्हणे तुझ्या घरच्यावर लई मोठं संकट आहे म्हणे, ते संकट काढावं लागेल 1-2 महिन्यात, खूप मोठं संकट येईल, 5,000 रुपये भरावं लागेल म्हणे. तर साहेब ऐका या असताना मी घरच्यांच्या येणे मी या आता माया धोका आपल्याला म्हणतो आपण, घरच्यांचं प्रेम आपल्याला आपुलकी राहते. असं ऐकल्यावर आपल्याला पैसे वाटत नाही. म्हटलं साहेब मी भरतो फक्त तुम्ही लवकर करा. ते म्हणजे तुम्ही जा तुमचं कल्याण होईल म्हणे असं तसं. पण नंतर ते काय बोलले जायच्या वेळेस तुमची मिसेसला वगैरे ही गोष्ट येऊ नका देऊ की तुम्ही 5,000 दिले, आपलं काय बोलणं आलं हे तुमच्या मिसेसला माहित नाही पडलं पाहिजे. आणि सेम माझ्याच मिसेसला पण ही ट्रीटमेंट होती सर. सो जेव्हा आमचं बोलणं वगैरे झालं, पण आता आम्ही लव्ह मॅरेज आहे ना, लव्ह मॅरेज केलेलं आहे सर. तर आमचं बोलणं होतच सर. आम्ही असं आधीच सांगितलं आम्ही काही लपवणार नाही एक दुसऱ्यापासून. आम्ही जेव्हा बोललो यांच्याशी तेव्हा सर ही मला बोलली की अरे जो कुछ उसने बताया वो सब कुछ तो मैंने इन्फॉर्म किया बोले. तेरे बारे में जो कुछ इन्फॉर्मेशन है वो मैंने प्रोव्हाइड की और मेरे बारे में जो कुछ बताया वो उसने प्रोव्हाइड किया. मग हे झाल्यानंतर सर मी काय केलं माहिती का, मी तिथल्या चौकीला गेलो. चौकीला गेल्यावर ते चौकीवाल्यांना पोलीसवाल्यांना स्थानिक पोलीसवाले ना दगडूशेठचे इथले त्यांना मी कल्पना दिली याची. तर ते उलट मला असे बोलले की म्हणे हे पहा म्हणे याच्यामध्ये आम्ही काही नाही करू शकत, काय पैसे तुम्ही तुमचे स्वतःहून दिले म्हणे. आता या 2026चा जमाना आहे म्हणे, याच्यामध्ये जर आपल्या सुशिक्षित लोकांचे फ्रॉड मध्ये फसतात म्हणे तर याच्यात आम्ही पण काही करू शकत नाही. आता आम्ही जाईन आणि तिला पकडीन वगैरे तर तो जो पैसे देणार तो पण म्हणे की आम्ही पैसे देणार आहे, तुम्ही कोण बोलणार आहे. पण याच्यात आम्ही काही करू शकत नाही म्हणे, ते पैसे गेले म्हणून सोडून द्या. मग सर मी म्हटलं आता इथं बोलून तर काही फायदा होणार नाही. मग मी आलो बाहेर. असं बोलणं झालं पोलिसांचं. मग मी पहिल्या मजल्यावर गेले होते का? पहिल्या मजल्यावर सर, पहिल्या मजल्यावर. आता तिथनं एक लेडीज होती, एक लेडीज आणि एक जेंट्स हे होते इथं पोलीसवाले. तो मी तिथनं आलो, मी डबल आलो, मी डबल त्या महाराजला भेटलो. ठीक आहे. यावेळेस मी वाईफला थोडं हाईड केलं, मी जाऊन भेटलो. म्हटलं महाराज, म्हटलं आता माझे पप्पा मरून 12 वर्ष झाले. ठीक आहे. मला आई वडील नाहीये, 12 वर्ष झाले. मी त्याला म्हटलं साहेब माझ्या पप्पांच्या मागं पण खूप परेशानी आता सांगितलं नाही मी एक्सपायर आहे म्हणून. म्हटलं त्यांचं मग काय सांगा. तर तो महाराज म्हणतो तुझ्या पप्पाने काळं शर्ट घातलेले म्हणे आज, तुझे पप्पा काम करतात म्हणे, तुझ्या पप्पाला लई लॉस चालू आहे म्हणे सध्या, ते सगळ्यांना घेऊन चालतात असं सांगू होता. म्हटलं साहेब माझे पप्पा काय काम करतात सांगतो म्हणे, सध्या तुझ्या पप्पांना सांग ते काळं शर्ट घातले ते घालायचं नाही असं तसं हे ते. आता माझे पप्पा म्हणून 12 वर्ष झाले, कुठून काळं शर्ट सांगू मी सर. मग आता हे डोकं मी लावलं. ठीक आहे. आणि जर भरोसा नाही ना, हे पा असं ते काय म्हणतात तुम्हाला भरोसा नाही, तुम्ही माझं गोष्ट आहे तुम्ही फोन लावून विचारा तुमच्या वडिलांना काळे शर्ट घातलेले की नाही बघा. म्हटलं सर, म्हटलं मला माझे पैसे वापस करा. म्हटलं माझे असं झालं तर म्हटलं मी इथं लोक गोळा करेन, ऍक्शन घेईन म्हटलं.
जेव्हा असं बोललो त्याने चुपचाप पैसे दिले आणि लगेच समोर चालला गेला. आणि मीच नाही, मी ज्या टायमात जेव्हा बोलायला गेलो ना सर रिटर्न की माझे पप्पा हे झाले असं पप्पांच्या बद्दल, त्या टायमात 2 जणांकडून पण पैसे घेत होता. नेमकं म्हणजे त्यांना पण बाटलीमध्ये उतरवलं होतं त्यांनी. बर मी त्या दोघांना म्हटलं जा म्हटलं फ्रॉड आहे म्हटलं. मग पुढे जाऊन बघितलं तर त्या दोन्ही म्हणे हा तिने माझ्याकडून यांची डिटेल घेतली, माझ्याकडून त्यांची घेतली म्हणे. बर मग असं चालू आहे साहेब. मी लिटरली सकाळपासून कॉल करायचा कोशिश करतोय. बजरंग दल, बीजेपी ऑफिस, इकडं तिकडं कुठंच काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही माझा. अक्षरशः तुमच्या युट्यूब चॅनलचा सपोर्ट पाहिजे मला. आत्ता आपण हे सगळे व्हिडिओ शूट करून आलो आणि यानंतर आता हे जे काही लोक होते म्हणजे हे बैलवाले वगैरे जे आहेत जे तिथे गाड्या बैल घेऊन उभे राहतात आणि सामान्य नागरिकांना फसवतात, ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये गेली, बजरंग दलाकडे गेली, पण यांच्याकडनं मदत मिळाली नाही. त्याला ठीक आहे त्यांचे कार्यकर्ते अवेलेबल नसतील, पण ही व्यक्ती पोलिसांकडे पण गेली. पोलिसांनी पैशाचा मॅटर आहे म्हटल्यानंतर सिव्हिल कोर्टाचा मॅटर आहे म्हणून पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, तोपर्यंत पण मला मान्य होतं. पण या व्यक्तीने पोलिसांकडे कंप्लेंट 1 आठवड्याभरापूर्वी केली. 1 आठवडा झाला, अजूनही ही लोक त्या चौकामध्ये अजूनही त्यांचा गोरखधंदा चालवत आहेत. कळलं का? मला असं वाटलं होतं की पोलिसांकडे कंप्लेंट केल्यानंतर पोलीस त्या लोकांना तिथनं हटकतील, त्यांना तिथनं घालवतील, पण पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. अशी परिस्थिती जर आपल्या पुण्याची असेल तर अक्षरशः खरंच लाज वाटते बरं का, लाज.